नमस्कार. रंगोत्सव मराठीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण गप्पा मारणार आहोत केशवायनमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका साकारणारा अर्थात शाहीर केशव यांची भूमिका साकारणारा अश्विन फडके. अश्विन, तुझं मनापासून स्वागत. तुझ्याशी गप्पा मारायची सुरुवात मी करणारे म्हणजे मला माहिती आहे की तुला घरातूनच बाळकडू आहे अभिनयाचं, तर त्याबद्दल तू आम्हाला सांगच. पण सगळ्यात आधी की जेव्हा तुला मी केशवायनबद्दल सांगितलं आणि शाहीर केशव ही भूमिका तुला करायची असं सांगितलं तेव्हा तुला काय वाटलं? नक्कीच, म्हणजे मला जेव्हा पहिल्यांदा तुमच्याकडनं कळलं की असा असा प्रोजेक्ट आहे आणि याच्यात मला ही भूमिका करायची आहे, खरं सांगायचं तर त्यावेळेचं वय असं होतं माझं की फार अशी जबाबदारी जाणवली नाही. म्हणजे आत्ता मी विचार केल्यानंतर मला असं वाटतं की अरे बापरे, आपण केवढ्या मोठ्या व्यक्तीचं, म्हणजे जसं वय मोठं झालं आणि त्या व्यक्तीविषयी अजून कळत गेलं, आता मला ती जबाबदारी अधिक वाटते. त्यावेळेला म्हणजे गंमत आहे किंवा काहीतरी नवीन करायला मिळतंय तर मजा येते. तर जेव्हा पहिल्यांदा तुमच्याकडनं मला कळलं की असं करायचंय आणि ते स्क्रिप्ट माझ्या हातात आलं, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा बोल्ड लेटर्समध्ये लिहिलेलं की प्रबोधनकार ठाकरे. तेव्हा छातीत थोडासा आलं की आयुष्यभर काहीतरी महत्वाचं आपल्याला करायचंय पण मजा येणार आहे. आणि मग जसजसं मी ते वाचत गेलो तसं सुरुवातीला मला असं झालं की आपण मराठी शाळेत शिकलोय, आपल्याला मराठी येतं, काय असणार आहे ह्याच्यामध्ये एवढं. पण जसजसे शब्द वाचत गेलो प्रत्येक वेळेला माझी गाडी आडायची की अरे ह्याचा नक्की अर्थ काय. कारण ते शब्द थोडे अशा प्रकारचे होते की अगदी सहज बोली भाषेतले नव्हते. म्हणजे ते समजायला लगेच समजत होतं, पण एखाद दोन शब्द असे मध्येच येऊन जायचे की अरे हे आपल्या वाचनात नाही आलेले कधी, किंवा आलेत तर त्याचा नेमका अर्थ काय आहे. तर सुरुवातीला थोडंसं तिथे गडबड होत होती, पण जसजसं ते वाचत गेलो ते डोक्यात बसत गेलं, मग तिथनं पुढे अजून मजा यायला लागली. आम्हाला बघताना खूपच मजा आली, कारण तू फार सुंदर ती भूमिका साकारलीस. आणि त्याच्यात सगळ्यात अवघड काय होतं तर तुझ्यावर लाईटचा फोकस कायम फिरणार होता. असं तू एका जागेवर स्टेजवर कधीच नव्हतास फार वेळ, आणि तुला ते फिरायचं होतं. त्याच्यात परफेक्शनची खूप गरज होती, पण तेवढी तू प्रॅक्टिस पण तुला मिळाली नाही. पण तू अतिशय अप्रतिम भूमिका साकारलीस, त्याबद्दल तुझं मनापासून कौतुक. पण मला सांग की मग तू प्रॅक्टिस 2 दिवसच केली होतीस मला आठवतंय, तर तू हे कसं काय केलंस? नाही, त्यावेळेला असं झालं होतं की नृत्य नाटिका आहे किंवा अशा पद्धतीचं काहीतरी हे आम्हाला समजलं होतं. पण गंमत अशी होती की नृत्याची एक तालीम व्हायची किंवा ओम भूतकर आणि ह्या सगळ्या नाट्य मंडळींची एक तालीम व्हायची, आणि मधल्यामध्ये आम्ही जे होतो ते आमची वैयक्तिक तालीम चालू असायची. शाहीर म्हणजे मला गंमत अशी सांगायला आवडेल की सुरुवातीला माझ्याकडे स्क्रिप्ट आलं, त्याच्यानंतर मी ते वाचत होतो, मग संगीत आलं. म्हणजे माझ्याकडे एक एक लेअर वाढत गेले माझ्या कामामध्ये. संगीत आलं, मग मी ते ऐकायला लागलो, मग त्यांनी त्या शब्दांची अजून मजा यायला लागली की अरे ह्या टोनमध्ये आपल्याला करायचंय किंवा ह्या म्युझिकमध्ये हे सगळं करायचंय. आणि मग ते झाल्यानंतर शब्द पाठ झाले, ती गाणी सतत म्हणत राहायचो आम्ही की बाबा हे आपल्याला करायचंय. आणि जसजसा प्रयोगाचा दिवस जवळ यायला लागला त्याच्यानंतर एक 4-5 दिवस आधी मला झालं की आता नेमकं करायचं काय याच्यामध्ये. कारण गाणी पूर्ण पाठ होती, इमोशन सगळे समजत होते, पण आता करायचं काय. मग मला आठवते की शेवटचे एक 2-3 दिवस आपल्या सगळ्यांची मिळून एक तालीम ठरवली गेली होती, आणि मग तिथे खरी सुरुवात झाली की आता नेमकं हे असं करायचंय. मग त्यानंतर जेव्हा नृत्याची सगळी मंडळी आली, नाटकाची सगळी मंडळी आली, आणि त्यांचं सगळ्यांदा पहिल्यांदा आम्ही एकत्र मी जेव्हा पाहिलं तेव्हा मला असं की अच्छा हे खरं होणार आहे. कारण इतक्या वेळेस मला अंदाजच येत नव्हता की नेमकं हे सगळं मिळून काय घडणार आहे. आणि मग त्याच्यानंतर ओमनी मला काही सांगितलं की इथे यायचंय, मग तो लाईट तुझ्यावर असणार आहे. मग ते परफेक्टली त्या माणसाचं सगळं माझ्यावर अवलंबून होतं, आणि मी जर इकडे तिकडे झालो तर त्याची गडबड होणार होती, आणि मग बाकी सगळ्याच गोष्टींची गडबड होणार होती. त्यामुळे प्रेक्षकांना आता ते बघताना कळेलच तू हे काय बोलतोयस ते. आणि मला एक सांग की अभिनयाचं बाळकडू तुला कुठनं मिळालंय? अभिनयाचं बाळकडू म्हणजे अर्थात मी लहानपणापासून नाटक आणि याच्यात काम करत होतो, आणि आईला माझ्या मुख्य आवड असल्यामुळे ती मला सतत प्रोत्साहित करायची की इथे जा. आणि त्या व्यतिरिक्त प्रकाश पारखी सर झाले किंवा योगेश सोमण सर झाले, त्यांच्या नाट्य शिबिरांमध्ये गेल्यामुळे बालनाट्यांची सवय होती. म्हणजे बालनाट्यांमध्ये बरीच कामं केली होती, रंगभूमीवर वावरायची तुला व्यवस्थित सवय होती. पण एक गंमत मला सांगायला आवडेल याच्यामध्ये की सगळी मी जी नाटकं केली होती ती तोपर्यंत बालनाट्य केली होती, आणि माझी जस्ट 10वी-11वी झाली होती
आणि मी त्या मोठ्या जगाकडे असं बघत होतो की आता काहीतरी मोठं करायचं आहे आपल्याला, किंवा काहीतरी आता मोठ्या लोकांसोबत काम करायचं आहे. आणि त्यावेळेला मला हा प्रोजेक्ट मिळाला आणि मला असं झालं की ओके, ही संधी आहे की आता काहीतरी, म्हणजे हा तसा माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे की मी तू संधीचं सोनं केलंस अश्विन. थँक्यू. सो आणि त्यानंतर जी एक एक नावं मला समजायला लागली की परिमल फडके सर आहेत, ओम भूतकर आहे, आणि मग आता ह्यांच्याबरोबर आपल्याला काम करायचं आहे, ती एक मजा अजूनच वेगळी होती माझ्यासाठी. नाही, पण मी जसं म्हणलं तसं ओम भूतकरची निवड मी परफेक्ट केली, तसं आम्ही अश्विनची निवड पण एकदम परफेक्ट केली, हे तुम्हाला पोवाडा बघताना कळेलच. कारण नृत्य नाट्य याच्यामध्ये तिसरं एक पात्र म्हणजे शाहीर, तोही रंगभूमीवर वावरतोय त्या सगळ्या अभिनेत्यांबरोबर, त्या नर्तकांबरोबर. हे भयंकर आव्हानात्मक होतं आणि अश्विननी ते उत्तम पेललं आणि खूप सुंदर त्यांनी त्याचा जो पार्ट होता त्या पोवाड्यामधला तो अप्रतिम साकारलाय. आणि तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला वाटेल की हा आम्ही एक प्रयोग केला होता, एक नवीनच कलाविष्कार आम्ही सादर केला होता. आणि त्याच्यात ही सगळी अशी नवीन नवीन आम्ही अभिनेत्री आणि अभिनेत्री अशा त्या मुलं आम्ही घेतले होते. तर त्यांनी इतका जीव ओतून हे केशवायन हे प्रोजेक्ट केलं की मला स्वतःला सुद्धा, माझी संकल्पना जरी असली तरी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी मला अशी सगळी मुलं मिळाली. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आणि अश्विन तेव्हा म्हणतोय की मी नवखा होतो, पण त्या पोवाड्यामध्ये तुम्ही बघाल तेव्हा कुठेही असा तो नवखा कलाकार वाटत नाहीये, अतिशय मुरलेला कलाकार वाटतोय, असा त्याचा रंगभूमीवरचा वावर दिसत होता. अश्विन, मला एक सांग की जेव्हा आपण 3 शाहीर ठेवले होते त्या पोवाड्यामध्ये, 2 जण ते होते ते असे सूत्रधार शाहीर असे होते आणि तू प्रॉपर शाहीर केशव यांच्या भूमिकेत होतास. तर तुम्ही जेव्हा हे सगळं ठरवलं की कोण कुठे येणारे रंगभूमीवर, तर तुझ्या मागे बऱ्याचदा व्हिज्युअल्स पण होती. मग तुला ह्याच्याबद्दल दिग्दर्शकांनी काही ऑप्शन्स दिले होते किंवा तुम्ही काही सुचवलं होतं दिग्दर्शकाला? तुमची चर्चा होऊन हे झालं का थेट तुला असं सांगण्यात आलं की नाही तू हे 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 असं, आणि 2 दिवसात तू ते साकारलंस? मी जसं म्हणलं पहिल्यांदा की मी तिथे पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मला ते सगळं समजण्यात थोडा वेळ गेला की नक्की स्टेजवर घडणार काय आहे. कारण एवढ्या मुवमेंट्स होत्या, इतकी पात्र होती. म्हणजे मी आधी जी नाटकं केली त्याच्यात एक 5-6 लोक 7 लोक असं होतं, पण ह्यातली जी टीम होती ती एवढी सगळी माणसं बघूनच मला प्रश्न पडलेला की हे सगळं सिंक्रोनाइज होणार कसं आहे, की जेव्हा की 3-4 दिवसांनी आता आपल्याला ऍक्च्युअल सगळ्या लोकांसमोर सादर करायचंय. पण त्यात चांगली गोष्ट अशी घडली की ओम आणि परिमल सर या दोघांची कामं इतकी परफेक्ट झाली होती की ते सगळं व्यवस्थित जुळून आलं होतं. त्यामुळे मला फक्त तिथे ऍड करणं हे ओमसाठी बहुतेक थोडं सोपं गेलं असावं, कारण बाकी जे सगळे करत होते इतकं परफेक्ट करत होते. त्यामुळे मी पोचल्यानंतर ओमनी मला फक्त समजून सांगितलं की साधारणतः तुझ्या भूमिकेचं महत्त्व काय आहे, त्याचा ह्याच्यावर काय परिणाम होणार आहे, किंवा इथे जे घडतंय त्याचा तुझ्यावर काय परिणाम होणार आहे. आणि मुख्य म्हणजे जेव्हा प्रयोग सुरू होता आपला, मला ते अगदी आठवतंय की जेव्हा बाजीप्रभूंचा जो शेवटचा सगळा जो पॅच आहे त्या सगळ्या युद्धाचा आणि ते सगळं होतं, तेव्हा त्यात माझ्या काही ओळी होत्या आणि मी भावना पूर्ण म्हणजे प्रेक्षकांना सांगतो की बघा हे अशा प्रकारे सगळं घडलेलं आहे. तर रडला होता असं मला आठवतंय. बरोबर. तर ओम प्रयोग झाल्यानंतर सगळ्यांपुढे असं म्हणला होता की मला विशेष कौतुक करावं असं वाटतंय की अश्विनच्या डोळ्यातनं पाणी आलं होतं किंवा त्या प्रकारे तो व्यक्त झाला. तर तेव्हा ते मलाही समजलं नव्हतं की मी अशा प्रकारे व्यक्त झालोय, पण त्या सगळ्याचा एक अनुभवच व्यक्ती म्हणून इतका सुंदर होता की ते आपोआपच येत गेलं. म्हणजे ह्या गोष्टींची मला नाही वाटत कोणी तालीम करत असेल, ते त्या वेळेला जे आपल्याला जाणवतं त्याचा तो प्रकार असतो. पण मला ह्यातनं असं वाटतंय की हे बघ, हे कसलेला अभिनेताच करू शकतो, पण हे अभिनेत्याचे अश्रू नव्हते नक्कीच. निश्चित. म्हणजे ते एक त्या काव्याची ताकद, त्या संगीताची ताकद, आणि आपण इतिहासाचा अनुभव पुन्हा घेणं, आणि म्हणजे बाजीप्रभूंसारख्या शूरवीराचं ते एकूणच सगळं हौतात्म्य आणि सगळं आपण अनुभवणं, ह्यामुळे ते अश्रू तुझ्या डोळ्यातनं ओघळले. पण आम्ही जेव्हा ते बघत होतो ना, म्हणजे मी पण प्रेक्षक म्हणूनच त्या दिवशी बघत होते, सगळेजण इतके भारावले होते आणि तुझ्या त्या भूमिकेमुळे तो पोवाडा खरोखर असा एक जिवंत
देखावा वाटत होता. अर्थात सगळ्या कलाकारांनी अप्रतिमच तो साकारला, पण तू स्वतः प्रबोधनकारांच्या भूमिकेत होतास आणि तुझ्या डोळ्यातनं येणारे ते अश्रू, ह्यामुळे तो प्रसंग अतिशय सुंदर साकारला गेला. मला सांग अश्विन, की तू आधी ज्या ज्या म्हणजे आता बालनाट्य तू म्हणतोयस, तर तिथे लाईट्सचं बऱ्यापैकी काम असतं. म्हणजे बालनाट्यामध्ये बऱ्याचदा लाईट इफेक्ट्सचं खूपच महत्त्व असतं. तर ह्या पण आपल्या प्रोजेक्टमध्ये लाईट्सचा सगळा हे होता, तो तुझ्यावर फोकस जो असायचा. तर तुला असा एखादा काही आठवतंय का की तू फोकसच्या बाहेर गेलास आणि हे ते वगैरे, आणि मग तुला सांगितलं की काहीतरी ॲडजस्ट कर वगैरे, असं एकदा वगैरे काही घडलं का? मला तर आठवत नाहीये. तर हे कसं काय तुम्ही करता रे? असा फोकस फिरतोय सगळा आणि बरोबर पूर्ण ती रंगभूमी, एवढं ते स्टेज असतं, पण बरोबर त्या फोकसमध्येच आपण राहायचंय. तू अनेकदा इकडून तिकडे फिरतोयस. कसं काय तू बिना प्रॅक्टिसचं हे साधलंस? नाही, मला असं वाटतं की माझ्यापेक्षा जो माणूस तो लाईट फिरवत होता त्याचं जास्ती कौशल्य. कारण म्हणजे आपण त्या भावनेमध्ये असताना फार विचार आपल्या मनात येत नाही. एक बॅक ऑफ द माइंड असतं की आपल्यावरती लाईट आहे, त्यानुसार मुवमेंट्स आहेत, मग ते चुकलं तर त्याची गडबड होऊ शकेल. पण ज्या काही आपल्या तालमी थोड्या आधी झाल्या होत्या आणि जी व्यक्ती ते सगळं करत होती, माझ्या मते तो तितक्या फोकसली माझ्यामध्ये इन्व्हॉल्व असेल. सुजय भडकमकर होता तो, त्यामुळे ते जास्ती उठून आलं असं वाटतं. आणि मी तेच म्हणलं की त्या सगळ्याची स्केलच इतकी मोठी होती की ते बघणाऱ्या बरोबर करणाऱ्यालाही वेगळं वाटत होतं की ह्या प्रकारच्या स्केलमध्ये कधी काम करायचा वेळ झाली नव्हती. त्यामुळे ते अधिक भावलं आम्हाला सुद्धा. आणि तू प्रेक्षकांना काय सांगशील केशवायनबद्दल? म्हणजे आता आपण तो म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून आपण लोकांसमोर आणतोय, म्हणजे आपण ते जगासमोरच आणतोय. बरोबर. तर तू काय सांगशील प्रेक्षकांना? नाही, मला निश्चितच असं वाटतं की म्हणजे आजच्या काळामध्ये कदाचित तुम्हाला बघताना असं वाटेल की अरे किती मस्त आहे. त्या काळामध्ये बघणाऱ्या माणसांच्या ज्या भावना होत्या त्या तुमच्यापेक्षा कित्येक पटीने वेगळ्या होत्या. कारण आजच्या काळामध्ये बरीच माध्यमं अशी आहेत की तुम्हाला कदाचित ते यूज टू आहे असं वाटेल, पण तेव्हा जे बघणाऱ्यांच्या भावना होत्या त्या निश्चित मला वाटतं की तुम्हालाही बघायला ते आवडेलच. आणि मला खरं तर ह्यांच्यासाठी एक प्रश्न आहे की ते इतकं सुंदर झालं होतं तर त्याचा एकच प्रयोग का झाला? बऱ्याच जणांनी मला तेच विचारलं. काय झालं अश्विन, की आपण 10 जून 2012 हे केलं आणि तुला तर माहितीच आहे की ह्या प्रोजेक्टला मला संपूर्ण पाठबळ होतं ते माननीय बाळासाहेबांचं होतं. पण जूनमध्ये हे केलं आणि आपण नंतर त्याचे प्रयोग करणारही होतो, असंच ते ठरलं होतं ॲक्च्युली. पण जुलैमध्ये त्यांना एक असाध्य म्हणजे आजाराचं त्यांचं निदान झालं दुर्दैवानी. आणि त्याच्यानंतर ते नोव्हेंबरमध्ये ते आपल्यातनं निघून गेले. तर त्यानंतर मग अशी मानसिकताच कोणाची नव्हती की पुढे काही करावं. म्हणजे माझी तर स्वतःची अजिबात नव्हती. म्हणजे एक प्रकार असा विरस झाल्यापेक्षा मन खचलं होतं. मग त्यामुळे पुढे काही केलं गेलंच नाही. आणि बहुतेक आता इतक्या वर्षांनी ते लोकांसमोर आणावं हे मला त्यांनीच बहुतेक बुद्धी दिली असावी आणि आता मी ते आणते आहे. तर असं म्हणूया आपण की उशीर झालाय पण ती वेळ आत्ता आली आहे. पण त्या निमित्ताने आता सगळ्यांना बघता तरी येईल. कारण आम्ही जे केलं होतं त्याला आता 2011-12 त्यावेळेची गोष्ट करतोय. आमच्या डोक्यात गमती जमती सगळ्या आहेत, पण एक्झॅक्ट कसं झालं होतं आम्हाला सुद्धा आता एक नवीनच अनुभव येणार आहे ते बघताना असं मला वाटतंय आणि प्रेक्षकांना येईल अर्थातच. तर मी सगळ्यांना एकच अशी विनंती करीन की अश्विन जसं म्हणालाय की तेव्हा लोकांना बघताना खूप आनंद मिळाला होता, तर आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की तुम्हालाही आत्ता सगळ्यांना हा पोवाडा प्रत्यक्षात बघून खूप आनंद मिळेल. कारण सगळ्यांनी खूप मनापासून कष्ट घेतले होते आणि जीव ओतून काम केलं होतं. तर तुम्ही नक्की हा केशवायन हा पोवाडा यूट्यूबवरती आमच्या रंगोत्सव मराठी या चॅनलवरती एक थोड्या दिवसातच आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. तो नक्की बघा, त्याचा आनंद घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया द्या. आणि आमच्या रंगोत्सव मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.